चला विचारा. नाव रेवा सबनीस. काय ट्युनिंग आहे यार. क्यूट कपल. इकडे मी विचारते, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. काकू प्लीज. हो सॉरी, बोला काय. तुला इथे का बोलवलंय हे तुला एव्हाना कळलंच असेल. हो समजलं मला. ऍक्च्युली त्याचाच जाब विचारायला आले मी. म्हणजे ती कोण व्यक्ती आहे जिने माझे फोटो काढले. हा म्हणजे माझी पर्सनल स्पेस इन्व्हेड करायचा हक्क कोणी दिला त्यांना. प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते का नाही. हा तेच विचारायला आले मी ऍक्च्युली. कोणी काढला फोटो माझा. हा तू काढलास का तू काढला. मुंगूस तोंडे. काय ग. शब्द सांभाळून वापरशील प्लीज. ऍब्सोल्युटली राईट. पण हे मॅनर्सलेस लोक, यांना काय बोलायचं. बिग फॅन हा, पण सॉरी मॅम. काय ग कोण समजतेस तू स्वतःला. काय हा कोणी काढायला सांगितले होते फोटो. हो मी काढला फोटो. लाज नाही वाटली फोटो काढताना. अगं ए, लाज तुला वाटायला हवी. 4 चौघात लग्न झालेल्या पुरुषाला मिठी मारताना. पद्मिनी काकू, 2 गोष्टी. पहिली गोष्ट ती आमची खासगी बाब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मगाशी म्हणालात ना तुम्ही की तुमचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. मग संबंध नसलेल्या व्यक्तींचे फोटो काढणं इज रॉंग. चुकीचं आहे ना ते. तुम्हाला कोणी अधिकार दिला फोटो काढायचा. बरोबर. पर्सनल स्पेस आहे ती आमची. रस्ता सार्वजनिक असतो. पर्सनल स्पेस काय आहे. असते ना. असं कसं. रस्त्यावर पण पर्सनल स्पेस असते. आणि काहीही संबंध नसताना तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचे फोटो काढायचा. काय ग मुंगूस तोंडे. तुझ्या नवऱ्याचे फोटो काढले तर तुला चालेल. प्लीज. तुझ्यासारख्या मुलीने माझ्या नवऱ्याबद्दल तर काहीच बोलू नये. आणि असंही माझा युवी असं कधीही काहीही करणार नाही. ड्रायव्हर बनवून ठेवलंय मला. येते येते म्हणते राहिली कुठे. खाते कुठे तेही नाही सांगितलं हिने. कमांडर युवराजचा फोन आले लवकर. आता काय बोलू याच्यासोबत मला काय 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 कळत नाही. तुम्ही सांगा ना. अरे कट कर ना. त्या रेवाबाईंनी काय सांगितलं आपल्याला मेसेजवर बोलायचंय ना. हा कर मेसेज टाईप कर. पण काय बोलू मेसेजवर. कर ना तुझ्या हिशोबाने काहीतरी कर ना. टाईप कर ना. गणपती बाप्पा मोरया. हाय. आता पुढे. ना कसा आहेस भावा. भावा काय रक्षाबंधन करायचंय जेनीला तिच्या बरोबर. काय बोलताय कमांडर तुम्ही पण ना यार. कसं आहे दोस्ता. दोस्ता तुम्ही ना त्या बुमर्स पेक्षा डेंजर आहात यार कमांडर. खरंच मला सगळं करावं लागणार आहे. अख्खी फाईट आता मलाच फाईट करावी लागणार. कर 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 टेक मग कर. हाय बेबी. अहो कामाचंच आहे कमांडर. हा कर बाबा. नो यू कॅन डू दिस. कर कर कर. हो जरा थांबा. बेबी मॉम डॅड बरोबर आहेत. खूप ब बी कार पी पी. नाही बोला. नाही नाही एक बेस्ट कर कर. चुकलं. इरिटेड करत आहेत. काल लेट झालो म्हणून. शाबास रे पट्ट्या. कसला भारी आहे तू. एक नंबरचं लय हुशार आहे तू बाबा. प्लीज वेट फॉर मी. राहिलो होतं का. हा सेंड सेंड सेंड. I will wait all my life for you, my dear. फक्त प्लीज लवकर ये. आय कॅन वेट फॉर माय होल लाईफ. पण प्लीज लवकर ये. लिह ना काहीतरी. ते हे आपलं. हा लिह काहीतरी. लिह ना तू. तरस
तरच ते, अरे ते काही पोरगा आहे का जेनी? सो सॉरी थँक्यू कमांडर, थँक्यू. तरच ते. ए, शाबास. बसला विश्वास सगळ्यांचा? नाही बसला. केदार मिठी मार. रिवा काय चाललंय तुझं असं सगळ्यांसमोर? कशाला ना, काकू पण आहे तिथे, ताई आहे, बरं वाटतं का? अरे काय म्हणजे त्यांना पण कळलं पाहिजे ना, संशय कशावरनं आला, आम्ही रस्त्यावर मिठी मारली म्हणून की नाही. मग त्यांना कळलं पाहिजे मैत्रीतली मिठी वेगळी असते, प्रेमातली मिठी वेगळी असते, हो ना? चल केदार मार मिठी. काय 7:30 लागले ना, नशिबाला कळत नाहीये. तिथे एमएनएन मध्ये स्वतःच्या हक्कासाठी वाट बघावी लागते, इथे या 1.5 दमडीच्या मुलीसाठी वाट बघावी लागते. मी पण युवराज खांडेकर आहे, कोणाच्या बापाचा नोकर नाही. तिला भेटायचं असेल तर येईल आता स्वतः. युवराज कोणाच्या बापासाठी पण थांबत नाही. बराच वेळ युवराजचा काहीच मेसेज नाही आला यार कमांडर. अरे झोपला असेल ते उन्हात. हे सीधा समजतं लावून गाडीत. झोपला नाहीये, आपली झोप उडवणार आहे कमांडर. म्हणजे अहो तो निघालाय तिथून आणि खांडेकर हाऊस जवळ चाललाय वाटतं. ए नाही टेकून थांबवावं लागेल त्याला. थांबव मेसेज कर. भेट. काय याला म्हणतात मैत्रीची मिठी, त्याला म्हणतात प्रेमाची मिठी. मारली होती का नवऱ्याने अशी मिठी कधी? काय चाललंय हे? अरे काय चाललंय म्हणजे खरं खोटं? निशित त्याचसाठी बोलवलं होतं ना मला. बरं झालं तुम्ही मला बोलवलं. म्हणजे काय आहे, त्या निमित्ताने मला माझ्या मित्राचा संसार बघता आला, तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं. थँक्यू सो मच.